Lokolo mosheke la baza makale genda la masakale maragada bozu ibale genda makale masheke makare bedebiza makale गेला मसाडा बारे गिली ला मला गाला गाला बजू. हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही प्रत्येक जण तुझ्या दयेच्या आसनासमोर स्वतः येतो. सर्वात प्रथम तू आम्हाला या श्वासरूप देहामध्ये ठेवलंस त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू आमचं घरात येणं व बाहेर जाणं आशीर्वादाचं करतोस तुझ्या नावासाठी, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. प्रत्येक प्रकारच्या रोगराईपासून, प्रत्येक प्रकारच्या दुरात्म्यांपासून, दुरात्म्यांच्या पिल्लांपासून आमचं रक्षण करणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, तू जो महान आहेस त्या तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तू सैन्यांचा यहोवा आहेस. याच कारणास्तव आकाशांवरील आकाशांनो आपल्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. देवादी देवाचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. अखिल मानव कुलांनो परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. अगे पृथ्वी आपल्या उत्पन्नकर्त्याचे उपकार स्मरण कर. आपल्या निर्मात्याच्या तारणामध्ये हर्षित हो, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. हे माझ्या जीवा प्रत्येक नीतिमान म्हणो, या भूतलावरचा प्रत्येक नीतिमान म्हणो, हे माझ्या जीवा तू आपल्या उत्पन्नकर्त्याचे उपकार स्मरण कर, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. हे सनातन सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, दैवी ज्ञान, बुद्धी व सुज्ञता जी तुझ्यापासून प्राप्त होते त्या तुझ्याकडे यावेस आम्ही येतो. प्रभू परमेश्वरा धन्यवाद. यावेस आमचं तुझा सेवक पास्टर निलेश यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करण्याचा सन्मान दिलास त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. यावेळेस पास्टर निलेश हे आमच्यासाठी वैयक्तिकरित्या माझ्यासाठी तू त्यांना आशीर्वादाचं कारण बनवलंस त्याबद्दल मी तुझी उपकार स्तुती करते. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. लेगा जाडा बासाडा गासा बाराखा दाबा साखा रे बेले बोजू. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू त्यांना आशीर्वादित केला आहेस व त्यांचं संरक्षण केलं आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझा मुख प्रकाश त्यांच्यावर पाडून तू त्यांचं कल्याण केलं आहेस, तुझी कृपा त्यांना दिली आहेस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. रे बासा बा रे खेबो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू त्यांच्याकडे प्रसन्न मुख केला आहेस व तुझी दैवी शांती, आनंद व स्वस्थता हा पास्टरांचा वाटा आहे त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आमच्या सकट ज्यांच्यासाठी ते आशीर्वादाचे कारण झाले आहेत, त्याचबरोबर फ्युचरमध्ये ज्यांच्यासाठी ते आशीर्वादाचं कारण बनणार आहेत त्या प्रत्येक जीवांसाठी आणि पास्टर निलेश यांना तू त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनवणार आहेस त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. ला बा जा डा गा सा बो रोखोबो लोखोबो. जशी पावसाची आतुरतेने वाट बघतात त्या प्रकारे पास्टर निलेश यांचे जे पुत्र व कन्या आहेत ज्यांना तू जगाच्या चारी कोपऱ्यांपासून एकत्र करणार आहेस व त्यांच्याकडे आणणार आहेस, ते प्रत्येक त्यांचे पुत्र व कन्या जे त्यांचे स्वतःचे असतील, प्रभू परमेश्वरा जे अंतःकरणापासून त्यांना वडील मानणारे असे असतील, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येकाला पास्टर निलेश यांच्याद्वारे तू अभिषिक्त करणाऱ्या प्रभू आम्हा प्रत्येकाला त्यांच्याद्वारे आशीर्वादित करणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. रे गांजा माखा राबा दोखो बोखो रे बेझिकी बोखो बो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू पास्टर निलेश यांच्या बरोबर जो करार केला आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. त्यांच्या देशातून, त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे दृष्ट पशु, सैतान व त्याच्या पिल्लांना नाहीसे करणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझं गौरव, मोठं गौरव त्यांच्या जीवनावर प्रगट करणाऱ्या प्रभू
आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये त्यांना निर्भय राहण्यासाठी व आशीर्वादित झोप घेण्यासाठी सहाय्य करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनरूपी जो डोंगर आहे त्यातील प्रत्येक स्थळांना मंगलदायक करणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पास्टरांच्या जीवनरूपी भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मंगलदायक वृष्टी हा पास्टरांचा वाटा आहे आणि तो आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहणार आहे, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनातील जे मळे आहेत, त्यांच्यातील झाडे जे आहेत ते कुणीच वांज असणार नाही, ते प्रत्येक जण फलद्रूपच असणार. धन्यवाद प्रभू, त्यांचे जितके पुत्र व कन्या होतील ते सर्व फलद्रूप असणार आणि त्यांचं स्वतःचं जीवन धन्यवाद त्यांना तू फलद्रूप केला आहेस. त्याचबरोबर त्यांच्यापासून जे जन्म घेणार त्या प्रत्येकाच्या जीवनरूपी भूमीला तू फलदायक असं बनवणार आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि त्यांच्या सकट त्यांच्या जीवनातील त्यांचे पुत्र व कन्या हे त्यांच्याप्रमाणेच आपल्या जिवंत देवाला मॅग्निफाय करणार, आपल्या जिवंत देवाचे गौरव या भूतलावर प्रगट होण्यासाठी झटणार. आ बाजा खाला बोजो खोरो बोलो बोजू ले माशे खेला बाजा खारे बोदो खोबो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पास्टर निलेश यांना तू सुपीक जमिनीप्रमाणे केलं आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ते ज्या देशामध्ये आहेत त्या देशामध्ये तू त्यांना निर्भयपणे वस्ती करायला लावणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ते आपल्या जीवनामध्ये निर्भय आहेत कारण त्यांना भीती घालणारा असा कुणीच उरणार नाही, असा आशीर्वाद त्यांना देणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, लोगो जोगो लेगेंदे खेला बसे खेर्रे बेजी खेर्रे मेजी खेबो, तुझ्या नावासाठी ते तुझ्या राज्यामध्ये लागवड करतील, बीजारोपण करतील. त्याचबरोबर जे लागवड त्यांनी केलं आहे त्याचं फळ ते निश्चित उपभोगतील आणि तुझ्या राज्यामध्ये तुझ्या राज्याची वाढ झालेली, तुझं राज्य प्रस्थापित झालेलं ते निश्चित आपल्या डोळ्यांनी पाहतील, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, लेखेबो रोखो सोखो रोबो दोखोबो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे पुनरुपी तुझ्या देशावर दुष्काळ येऊन तुझा रास होणार नाही, तुला पुन्हा निधर्मी लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही. हा आशीर्वाद पास्टर निलेश यांच्या जीवनाला तू जोडला आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पास्टर निलेश यांच्या जीवनाला तू तुझ्या रक्तामध्ये आच्छादित करून सुरक्षित ठेवणारा प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, वैयक्तिकरित्या पास्टर निलेश हे माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण झालेले असताना, माझ्या मुखातून त्यांच्यासाठी आशीर्वाद निघत असताना धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकदा मी तुझी उपकार स्तुतीच करते की हा सन्मान दिलास, तुझ्या सेवकासाठी प्रार्थना करण्याचा सन्मान जो माझ्यावर व माझ्या भावा बहिणींवर तू मोकळा केलास, त्याबद्दल तुझे धन्यवाद. त्या पात्रतेचे तू आम्हाला समजलंस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पास्टर निलेश यांच्या जीवनरूपी जे भूमी आहे त्याच्यामधून प्रत्येक ते विचार, प्रत्येक लोक जे तुझी इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी अडखळण आहे, तो कुठलाही विचार असो, स्वभाव असो, लोक असो, राबासा खारी खेसे बखो, त्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामधून उद्ध्वस्त करणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या जीवनाला तुझ्या शांतीने व स्वस्थतेने भरणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. तुझ्या इच्छे विरोधात येईल असा कुठलाच विचार त्यांच्या जीवनामध्ये राहणार नाही. जे तुझे त्यांच्यासाठी जे संकल्प आहेत त्याच्या विरोधात येणारा देह असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक व्यक्तींपासून, दुरात्म्यांपासून, दुरात्म्यांच्या पिल्लांपासून पास्टर निलेश यांना तू राखणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. आबासा खा बाबा रे बेदी खेबे खोबो खो रोबो जो आमासे गेरी बेजी गेरी बेजी गेला बाजा गा राबो दो खोबो.
सर्व समर्थाच्या छायेमध्ये सर्व काळ राहण्याची कृपा पास्टर निलेश व त्यांच्या जीवनातील प्रत्येकावर तू मोकळी करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. अब्राहमाचा जो आशीर्वाद इस्रायलाच्या जीवनावर आम्ही पाहतो की तुझ्या सर्व वैऱ्यांची मी दानादान करीन, तुला कुणीच पुन्हा भीती घालणार नाही. आबाजे खेला आणि अब्राहमाचे जे आशीर्वाद इस्रायलावर आहेत तेच अब्राहमाचे आशीर्वाद आमच्यावर विशेषतः पास्टर निलेश यांच्यावर देऊ करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. जो कोणी अब्राहमाप्रमाणे ज्या प्रकारे अब्राहमाला तो अभिवचन दिलं की जो तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल व त्याची वृद्धी होईल. ज्या प्रकारे सियोने बद्दल ज्यावेळेस आम्ही यरुशलेमेचं कल्याण करणार, यरुशलेमेचं हित आमच्या अंतःकरणात असणार, ज्याच्या अंतःकरणामध्ये यरुशलेमेचं हित आहे त्याचं परमेश्वर स्वतः कल्याण करणार. तोच अभिषेक पास्टर निलेश यांच्या जीवनावर व्हावा की जो त्यांना आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल, जो त्यांना श्राप देईल तो प्रभू परमेश्वर सर्वसमर्थ सृष्टी निर्माता त्याच्यापासून श्रापित होईल. त्याचे पुत्र व कन्या त्यांचे दास होतील पास्टर निलेशचे, आणि त्यांच्या सकट त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांचे पुत्र व कन्या आहेत त्यांचाही सेम वाटा करणाऱ्या प्रभू जो त्यांना आशीर्वादित देईल ते आशीर्वादित होतील, जे त्यांना श्रापित करतील विनाकारण अडखळण्याचं कारण ठरणार ते अडखळवले जाणार, मग तो दुरात्मा असो किंवा त्याची पिल्ल असो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू जो मनुष्य मात्राला अधिकार देणारा प्रभू आहेस त्या तुझी आम्ही उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. जगाच्या चारही कोपऱ्यांमधून त्यांचे पुत्र व कन्या त्यांना भेटण्यासाठी तू आणत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. अख्खं जग जे आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या जगाला त्यांच्यासाठी खुलं करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. आगाजे बेरी गिदी गिझी बिरी खेला बाजा खाला बजो खोबो कुठल्याच भागामध्ये त्यांना लिमिटेड न ठेवणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. लामा शेखेल रेबेजे खेला बासा खाबो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू पास्टरांचा आश्रय व त्यांचा दुर्ग झाला आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. तूच त्यांचा देव आहेस आणि तुझ्यावरच ते भाव ठेवतात असा आशीर्वाद त्यांच्या जीवनाला देणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. प्रत्येक प्रकारच्या पाद्याच्या पाशापासून घातक मरीपासून त्यांचा रक्षण करता तू आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. तू स्वतः त्यांच्यावर पाखर घातली आहेस, तुझ्या पंखांनी त्यांना तू पंखाखाली आश्रय देणारा प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू. तुझं जे सत्य वचन आहे ते तुझ्या अभिषिक्तासाठी ढाल व कवच असं आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद. याच कारणास्तव रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुझ्या अभिषिक्तास बाधा होत नाही व भीती वाटत नाही त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. त्यांच्या बाजूस सहस्रावधी पडले, त्यांच्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ते त्यांना भिडणार नाहीत, मात्र त्यांच्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ निश्चित तुझ्या अभिषिक्ताच्या दृष्टीस पडेल त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वर आहे. ह्याच कारणास्तव होणार आहे व होत आला आहे की तू त्यांचा आश्रय झाला आहेस. परात्परालाच त्यांनी आपले निवासस्थान केले आहे, म्हणूनच कोणतेही अरिष्ट तू त्यांच्यावर येऊ देत नाहीस असा त्यांचा तू चांगला पिता आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. कोणतीही व्याधी तू त्यांच्या तंबूजवळ येऊ देत नाहीस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. त्यांच्या सर्व मार्गात त्यांचे रक्षण करण्याची त्यांच्याविषयी तू आपल्या दिव्य दूतांना जी आज्ञा करतोस त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो व तुझ्या चांगुलपणासाठी तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू. त्यांच्या पायांना दोंड्याची ठेच लागणार नाही. तू त्यांना आपल्या हातावर झेलून धरणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वर आहे. ह्याच कारणास्तव होणार कारण त्याचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थली सुरक्षित ठेवीन. तो धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन.
त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. ह्या वर्षामध्ये पास्टर निलेश पेंटिकॉस्ट साजरा करत असताना हा आशीर्वाद आम्ही त्यांच्या जीवनामध्ये पाहणार आहोत. त्याबद्दल तुझे धन्यवाद. हे ह्याच कारणास्तव होणार कारण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जो कोणी आपल्या उत्पन्नकर्त्यावर प्रेम करतो त्याला कुठल्याच चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. परिस्थिती त्याच्या समोर झुकते. असा आशीर्वाद देणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात पुन्हा एकदा तुझे आभार मानत ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे केली म्हणून तू ऐक आमच्या पित्या. आमेन, आमेन, आमेन.